2024ला मला नाही वाटत आता भाऊ काय आहे ते निर्णय घेतील, परंतु कुठेही प्रहारला विश्वासात घेतलं किंवा असं चित्र कुठेच नाही आहे. जर का एकंदरीत महाराष्ट्रातलं चित्र पाहिलं तर आमच्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना कुठे विश्वासात घेतलेलं नाही आहे महायुती सरकारने, की बा आम्ही या ठिकाणी तुमचं काय मत आहे. जिल्ह्यातही आमचं किंवा कधीच कुठे मत घेतलेलं नाही आहे. आम्ही कधीच तुम्हाला जिल्ह्यात त्यांच्या व्यासपीठावर किंवा मंचावर तुम्हाला दिसलो नाही आहे. त्याच्यामुळे आमची एक प्रामाणिक भावना आहे की बच्चू भाऊंनी इथून लोकसभा लढवावी, ती अपक्ष लढवावी की कशी लढवावी हा त्यांचा विषय आहे. परंतु सध्या तरी आम्ही एकच मागणी करतो की त्यांनी अपक्ष प्रहारच्या चिन्हावर इथून लोकसभा लढवावी. ते भाऊ बोलले तर त्यासाठी तुम्हाला माहिती आहे सर्वांना की या अगोदरच्या सरकारमध्ये भाऊ राज्यमंत्री होते. भाऊ त्याच्यानंतर जेव्हा हे सरकार बदलण्याचं समीकरण झालं तेव्हा पहिल्या दिवसांपासून भाऊ शिंदे साहेबांसोबत होते आणि त्यावेळेस भाऊ जेव्हा सोबतच गेले होते तेव्हा भाऊ काही मंत्रीपद किंवा कोणत्या आशेने गेले नव्हते. भाऊंनी त्यांच्याकडे मागणी केली होती की आमच्या शेतकऱ्यांच्या मुद्दे आहेत, पेरणी ते कापडीपर्यंतचे मुद्दे आहेत किंवा दिव्यांगांचे मुद्दे आहेत, असे अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊनच ते या सरकारमध्ये सामील झाले होते. आणि दिव्यांग अभियान मंत्रालय हा त्याचाच एक भाग आहे. तो दिला म्हणूनच भाऊ शब्द दिला होता शिंदे साहेबांनी, म्हणूनच ते या सरकारमध्ये सामील झाले होते. आपण तेवढ्याच ताकदीने आला त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की सद्यस्थितीत 2024 लोकसभेत दोनदा खासदार राहिलेले रामदास तळस साहेब हे तिसऱ्यांदा पुन्हा मैदानात आहेत. परंतु पाहिजे तसा जिल्ह्याचा विकास अद्यापर्यंत झालेला नाही. विकास म्हणजे फक्त रोडं आणि बाकीचेच कामं केले म्हणजे विकास नाही. अनेक रोजगारांचे मुद्दे आहेत. आपण जर का पाहिलं तर शहराच्या बाजूला मोठमोठे उद्योग आहेत, पण त्या उद्योगांमध्ये जिल्ह्यातील युवकांना किती प्रमाणात संधी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सिंचनाचे प्रकल्प आहेत, पुनर्वसनाचे प्रकल्प आहेत, बोरबॅगर अजूनही तगडा उमेदवार आलेला नाही आहे. 4 दिवसा अगोदरच मी भाऊंना याची माहिती दिली आणि भाऊ म्हटलं कुठेतरी जर का आपण 2024ची आपल्या माध्यमातून जर का उमेदवारी जर का झाली तर एक वेगळं चित्र होईल आणि जिल्ह्याला एक चांगला दमदार खासदार म्हणून मिळेल, ज्याचा आवाज आपल्या जिल्ह्याचाच नाही तर देशात घुमेल, असं मी भाऊंना विनंती केली. त्यावर भाऊ बोलले की पाहू बोलले, परंतु त्यांनी काही सकारात्मक पाहिजे तितका प्रतिसाद दिलेला नाही. त्याच्यामुळेच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून एक बैठक घेतली आणि अमरावती असेल, अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी आणि चांदूर रेल्वे, धामणगाव याही क्षेत्रातील कार्यकर्ते सकारात्मक आहेत. त्यांची इच्छा आहे, कारण त्यांचंही क्षेत्र वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये येतं. त्यांच्या क्षेत्रातला पाहिजे तसा विकास अजून झालेला नाही आहे. खासदार कोण किंवा खासदार त्या परिसरात जातच नाहीत असं चित्र त्या ठिकाणचं आहे. म्हणून बच्चू भाऊ जर का लढले तर ते कार्यकर्त्यांचा आणि त्या विधानसभा क्षेत्रातून नक्कीच विकास होईल या दृष्टीने ते सुद्धा या सोबत आहेत आणि तेही 24 तारखेला सोबत येणार आहेत. आम्ही एक 2-3दा भाऊंच्या कानावर टाकलेला आहे की भाऊ या 2024ची जी वर्धा लोकसभा आहे हे आपण लढवावी आणि ते स्वतः बच्चू भाऊंनी लढवावी. त्याकरिता पाहिजे तितका सकारात्मक प्रतिसाद भाऊंकडून आलेला नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व जिल्ह्यात एक कार्यकर्ते बसलो आणि कार्यकर्त्यांचं एकंदरीत ऐकणं म्हणून घेतलं सर्व कार्यकर्त्यांचं आणि त्याच्यानंतर आमचं एक मत ठरलं की 2024ची नक्कीच बच्चू भाऊंनी वर्धेतून लोकसभा लढवावी आणि दिल्लीत एक शेतकऱ्यांचा आवाज म्हणून रुजवावा अशी एकंदरीत कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्याच निमित्त 24 तारखेला परवा रविवारला आमचं एक रक्तदान शिबिर आहे आणि रक्तदानाच्या माध्यमातून आम्ही एक बच्चू भाऊंना विनंती करणार आहोत की भाऊ आम्ही एक रक्तदान केलं आणि आम्ही सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची प्रामाणिक मागणी आहे. परवाच्या बैठकीला वरुड, मोर्शी, धामणगाव, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर याही ठिकाणून सर्व प्रहारचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी येणार आहेत आणि सर्वांमध्ये आम्ही एक ठराव पास करू आणि तो ठराव बच्चू भाऊंकडे घेऊन जाऊ आणि त्यांना पुन्हा एकदा विनंती करू की भाऊ अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे, वर्धा लोकसभेतील क्षेत्रातील जनतेचीही मागणी आहे की एक दमदार नेतृत्व या वर्धा लोकसभेला मिळावं आणि एक चांगला खासदार या वर्धा गांधीभूमीतून आम्हाला मिळाला पाहिजे अशी आमची एकंदरीत मागणी आहे.